नमस्कार, MN न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। लोणावळा नगर परिषदेच्या गलथान कारभाराविरोधात शिवसेनेचे गडचिरोली संपर्क प्रमुख महेश केदारी यांनी पत्रकार परिषद घेत आपले पालिका प्रशासन पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नाही असा आरोप करत आपले अनुभव कथन केले। सर्व अधिकार प्रशासनाला असून देखील सामान्य नागरिकांच्या समस्या सुटताना दिसत नाहीत। लोणावळा नगर परिषद प्रशासन चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नाही। माझ्यासारख्या पदाधिकाऱ्याला प्लॅन मंजुरीसाठी 2-3 वर्ष लागतात। पूर्णत्वाचा दाखला पैसे घेतल्याशिवाय दिला जात नाही। मुख्याधिकारी अशोक साबळे, प्लॅन मंजुरी विभागाचे केंद्र कदम हे कामकाजाच्या वेळेत तिन्ही एकावेळी कधीच भेटणार नाहीत, मात्र संध्याकाळी 7 ते 10 पर्यंत आर्किटेक्टसोबत एकत्र दिसतील, असा आरोप देखील महेश केदारी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। प्लॅन मंजुरीसाठी 2 वर्ष लागली, पत्रकार परिषद घेतो म्हटल्यावर एका दिवसात चलन भरायला लावलं, असा अनुभव केदारी यांनी कथन केला। यापुढे सामान्य नागरिकांच्या समस्या न सोडवल्यास शिवसेनेकडून मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा केदारी यांनी दिला। प्रशासनाच्या कारभाराविरोधात शेकडो नागरिकांच्या तक्रारी आहेत, असेही केदारी म्हणाले। पाहूया या पत्रकार परिषदेचा वृत्तांत। सगळ्यात झालेलं नव्हतं। यावेळेस मी परवा दिवशी हा पत्रव्यवहार केला 1 तारखेला। त्यावेळेस काल मला त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की बा तुमचं झालेलं आहे, नका पत्रकार परिषद घेऊ, कशाला हे करताय। परंतु लोकांना विटीस धरण्यासाठी हे जे काम चाललेलं आहे, जे काही एजंट आहेत आणि जे काही मोठे धनदांडगे आहेत, यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा नियम नाही आहे। यांच्या परमिशन रातोरात होतात, यांच्या OC रातोरात होतात, परंतु सर्वसामान्य माणसांना मात्र याचा फार मोठा फटका बसतो। ज्यांच्या जागेमधून नाला जातोय, आज मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी पहा, हा वलवनचा एक हे आहे, 16/11/2023 याला पाडण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे। हे पुरोहितचं काम आहे वलवनमधलं। या ठिकाणी हा नाला पूर्णपणे बंद करून म्हणजे त्याच्यावरती भराव टाकून या अशा पद्धतीनं नेट लावून काम चालू आहे। ज्या ठिकाणचं बांधकाम पाडण्याचं परमिशन दिलेलं आहे, त्या ठिकाणी जर काम चालू असेल तर याच्यापेक्षा अजून कुठली मोठी शोकांतिका असू शकते। या ठिकाणचे जे ATPचे अधिकारी असतील किंवा अतिक्रमणचे जे अधिकारी असतात, ते करतात काय? अंधाधुंदपणे हा कारभार चाललेला आहे आणि यांना माहिती आहे की यांना काही लोक मदत करतात। त्या मदतीच्या जोरावरती यांना असं वाटतं की आमचं कोण काय करू शकत नाही। परंतु आज मला हे सगळं उघडण करायची यांची वेळ आलेली आहे। कारण का जर माझ्यासारख्या पदाधिकाऱ्याला जर हे लोक एवढा त्रास देत असतील तर भविष्यामध्ये यांची दादागिरी आणि यांची मुजुरी एवढी वाढेल की सर्वसामान्यांना तर जुमानणारच नाही अजिबात। आणि ज्या लोकांचे सगळे वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, ज्यांच्या सगळ्या काही गोष्टी क्लिअर आहेत, त्या लोकांनी यांना का पैसे द्यावे आणि यांना त्यांच्याकडे पैसे मागण्याचा अधिकार काय आहे? आज मी स्वतः आमचे नाटक येथे या ठिकाणी आले, त्यांना मुद्दाम बोलवलं आहे मी। त्याचं कारण असं आहे, तेही मला काही दिवसापूर्वी भेटले होते। मला त्यांनी सांगितलं होतं की भाऊ हे काय, मी त्यांना बोलवलं म्हणजे काय माहिती आहे का? हे बघा त्यांचा अर्थ आहे, त्यांची अजूनपर्यंत OC नाही। कधी सबमिट केलेलं होतं? 2020 5 वर्ष झालेत, अजूनपर्यंत या माणसाला OC नाही किंवा तो माणूस त्याची खेटे घालतोय। जर समजा ही अशी परिस्थिती असेल तर ह्या गेंड्याच्या कातडीच्या जे अधिकारी आहेत यांच्यावरती कारवाई होणं फार मोठं गरजेचं आहे। आणि याच्यासाठीच मी नगरविकास मंत्र्यांना, नगरविकासचे जे सचिव आहेत त्यांच्याशी काल माझं बोलणं झालेलं आहे। मी माननीय भास्करराव जाधव आणि अंबादासजी दानवे विरोधी पक्षनेते यांच्यामार्फत यांना पाठपुरावा करून यांच्यावरती कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि यांचा सोक्षमोक्ष काय आहे तो लावणारच आहे। हॉटेलच्या बाजूला एक गार्डन आहे, जे नगरपालिकेचं गार्डन होतं, परंतु ते नगरपालिकेचं गार्डन त्या हॉटेलवाल्यांनी त्यांच्या ताब्यात घेऊन त्याला संपूर्ण वॉल बाउंड्री मारून त्याला गेट करून पाठीमागच्या साईडला एक रस्ता केला आहे। आता हे नगरपालिकेचं गार्डन त्यांच्या ताब्यात देण्यासाठी यांना काय अधिकार आहे? कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा त्यांना काय अधिकार आहे? कारण का ती नगरपालिकेची प्रॉपर्टी आहे, ती कोणाच्या अधिकाऱ्याच्या बापाची प्रॉपर्टी नाही आहे।
ती त्यांना देण्याचा अधिकारच नाही, त्यांनी ती कशी दिली. त्यामुळे त्याच्यावरतीही मी प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यावरती कारवाई ज्या म्हणजे यांनी काही करू द्या की बाबा ते त्यांना मुदत दिली आहे, आम्ही ताब्यात घेणार आहे, त्याचं मला म्हणणं नाही. पण ते तुम्ही दिलंच का, त्यांना दिलंच का, त्यांचं काम त्यांच्या ताब्यात तुम्ही दिलं का, म्हणून माझा आक्षेप आहे. आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, हा एक माझा मुद्दा आहे. या शहराच्या मुख्य अधिकारी यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांचे कर्मचारी किंवा त्यांचे अधिकारी जर त्यांचं ऐकत नसतील तर तुम्ही या पदावरती राहण्याच्या लायक नाहीत, असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर नगरविकास मंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावं अशी माझी मागणी आहे. कारण का जर तुम्ही तिथं सीओ म्हणून ज्यावेळेस बसता, तुम्ही मुख्य अधिकारी म्हणून बसता, पण तुमचं जर ऐकत नसतील, कारण माझ्यासमोर केंद्रे असतील किंवा हे असतील यांना सांगितलं गेलेलं आहे की त्यांचं काय आहे ते करून द्या. ते म्हणले हो करतो, मंगळवारी करू, माझी सुट्टी आहे, गुरुवारी करू. पण तो गुरुवारी आला नाही, मंगळवारी आला नाही. ज्यावेळेस पत्रकार परिषद घेणार हे पत्र गेलं, त्याच्यानंतर ते जागे झाले, त्यांनी नंतर केलं. तर त्यामुळं ह्या सर्व गोष्टी एकमेकांना साथ देतात. यांच्या सगळ्यांच्या आर्थिक लागेबांधे जे आहेत हे एकमेकांचे आहेत, असा माझा स्पष्ट आरोप आहे. त्यासाठी ज्या बीव्हीजी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं, त्यानंतर आंदोलन झालं, त्यानंतर काही पैसे कमी करण्यात आले. परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर मी आत्ता ज्या ठिकाणी तुंगारलीमध्ये सध्या दुसरे म्हणजे मी वलवंत आहे पण तुंगारलीमध्ये सध्या राहतोय, पण त्या ठिकाणची परिस्थिती मी पाहतोय तर जी एक समोर गोल्डन फार्म म्हणून एक सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये गाडी गेली तर अर्धा तास आतमध्ये थांबते कचऱ्याची गाडी. परंतु दुसऱ्यांच्या गेटवरून ती गाडी एवढ्या जोरात जाते की माणसं कचरा घेऊन त्याच्या मागे पळाली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे बिल्डिंगमध्ये वरती राहणारा जर माणूस असेल तर त्याला खाली यायला कमीत कमी 5 ते 10 मिनिटं लागतात वरनं गाडीचा आवाज आल्यानंतर. पण तसं होत नाही. आणि काही बंगल्यावाल्यांनी तर मला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पैसे दिल्याशिवाय ते लोक कचरा उचलत नाहीत. म्हणजे पैसे जर तुम्ही दिले तरच ते कचरा घेतात. तुम्हाला कचऱ्याचं ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टचे पैसे दिलेले तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देण्याची गरज काय कोणत्या कंपनीवाल्यांनी किंवा कोणत्या बंगल्यावाल्यांनी किंवा कोणत्या सोसायटीवाल्यांनी. म्हणजे हा सर्व जो भ्रष्टाचार चालला आहे हा सर्व एकमेकांच्या मदतीने चालला आहे, एकमेकांच्या आशीर्वादाने चालला आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि काही ठिकाणी पाईपलाईन फुटून पाणी भरपूर म्हणजे रस्त्याला वाया जाते. मी इथले जे पाणी खात्याचे जे मुंडे साहेब आहेत, माझ्या घराच्या समोरच पाण्याचा पाईप आहे आणि त्यांना मी व्हिडिओ आणि फोटो आणि लोकेशन हे सर्व टाकलं आहे. मुळात खरं सांगायचं तर त्या ठिकाणी आहे ना एक वॉल आहे, तो वॉल सोडायला नगरपालिकेचा माणूस सकाळ संध्याकाळ 2 टाईम त्या ठिकाणी येतो. परंतु तो माणूस नगरपालिकेला कळवत नाही का की त्या ठिकाणी वॉल आहे, तो लिकेज झाला आहे, पाणी वाहतं. तर तसं काही नाही. हा फोटो आहे त्या पाण्याचा. म्हणजे पाणी लाखो लिटर वाया जाते, त्याचं काय नाही. आणि लोकांना पाणी मिळत नाही त्याच्याकडे यांचं लक्ष नाही. म्हणजे नसतील किंवा टपरे असतील हे असेल त्यांच्यावरती कारवाई लगेच होते. मी आता तुम्हाला जसं दाखवलं वलवंतचं पाडण्यासाठी सांगितलेलं आहे, नाला बंद केला आहे पण तो पाडला जात नाही, त्याला हिरवी नेट बांधून आतमध्ये काम चालू आहे. म्हणजे नगरपालिकेला कुणाचंही काय भय राहिलेलं नाही किंवा त्या जे बांधकाम करतायत त्यांना पण कुणाचे असं काही हे राहिलं नाही किंवा हे राहिलेले काय होईल. त्यांच्या नगरपालिकेकडे काय JCB किंवा बुलडोजर नाही का ते पाडण्यासाठी. आणि ते जर नसेल तर नगरपालिकेने आम्हाला सांगावं, आम्ही आमच्या स्वखर्चाने त्यांना ते देऊ. की ज्या ठिकाणी हे जे लोकांच्या जागा अतिक्रमण नाही आहेत त्या स्वतःच्या वडिलोपार्जित किंवा परंपरेने म्हणजे पारंपरिक जागा आहेत त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या, कुठल्याही अनधिकृत बांधकामाचं बोलत नाही. पण जर ज्या अधिकृत ज्यांच्या स्वतःच्या जागा आहेत त्यांच्या जर जागेसाठी परवानगीसाठी जर त्यांना एवढे हेलपाटे मारायला लागत असेल किंवा त्यांचे म्हणजे पूर्ण क्षमता संपत असेल हेलपाटे मारण्याची, तर ते लोक अनधिकृत बांधकाम करणार. आणि अनधिकृत बांधकाम करण्यासाठी हेच अधिकारी जबाबदार असतात की यांना पैसे मिळत नाही म्हणून हे त्या लोकांना वेटीस जातं. तर त्या मागणी की हे जे लोक टाळाटाळ करतात, जे लोकांना फिरवायचं काम करतात, गरिबांचं काम करत नाही, त्या लोकांवरती शासन व्हावं. त्यांच्यावरती असं शासन व्हावं की ते इथून पुढं दुसऱ्या ठिकाणी कुठं जरी गेले तरी त्यांनी 10 वेळा विचार केला पाहिजे की हा गावातला माणूस आहे, त्याचं काम करून दिलं पाहिजे. आपण यासाठी चौकशी यांनी काय काय केलेले प्रकार आहेत ते सर्व उघड होतील. आणि त्याच्यात आपण मागणीच केलेली आहे की यांनी मागं दिलेल्या परवानग्या आणि ज्यांच्या नाही दिल्या त्या का नाही दिल्या किंवा कुणाच्या ओसी दिले नाही, कुणाचं काय दिलं नाही, तर ते का दिलं नाही, एवढे दिवस का लागले. ज्याप्रमाणे आपण इथले भूमी लेखपाल जे बडतर्फ झाले त्याचप्रमाणे त्यांनी पण कामामध्ये
हलगर्जीपणा केला म्हणून त्यांना बडतर्फ केलं गेलं. तर ह्या पण कामामध्ये ज्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे तर त्यांनाही बडतर्फ करावं म्हणून आपण SIT चौकशीची मागणी केलेली आहे. पालिकेच्या माध्यमातून मुद्दा असा आहे माझा की माझं स्वतःच्या घराची जोते तपासणीसाठी मी गेल्या 2 महिन्यापूर्वी त्यांना अर्ज दिला होता, परंतु माझ्या अर्जाची आज तक त्यांनी काही दखल घेतलेली नव्हती किंवा कोणी आलेले नव्हतं. यावेळेस मी परवा दिवशी अर्ज नगरविकास मंत्र्यांना म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवला, जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला, तहसीलदारांना पाठवला. त्याबरोबर कालच्या काल त्यांचं ते सगळं पत्र तयार झालं, सगळं झालं. आज पैसे भरले आणि ते मला यांची सही होऊन ते देतील असं त्यांनी मला सांगितलं. मग हेच काम एवढे दिवस का झालं नाही हा माझा आरोप आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आता माझ्याकडे तर कमीत कमी 30 ते 40 लोकांचे असे प्रकार जे यांनी केलेले हे सगळे उघडकीस आलेले आहेत. माझा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे की हे पैसे घेतल्याशिवाय कोणाचंही काम करत नाहीत. ज्यांचे पैसे मिळत नाही त्यांना रखडवलं जातं, त्यांच्या चपल्या झुजवल्या जातात, त्यांना नगरपालिकेमध्ये चक्रा मारायला लावल्या जातात. आणि केंद्रीय साहेब असतील, ATP कदम असतील आणि या ठिकाणचे मुख्य अधिकारी साबळे साहेब असतील, या तिघांचीही मिली बघत आहे. कारण का एक दुसऱ्यावरती ढकलतात, एक असलं तर दुसरं नसतं, दुसरं असलं की तिसरं नसतं, असं हे वारंवार बघण्यास मिळतं. आणि जर रात्री 7च्या नंतर तुम्ही आलात तर या ठिकाणी रात्रीचं खेळ चालले अशा प्रकारचा कारभार या नगरपालिकेचा चाललेला आहे. आणि रात्री 7 नंतर या ठिकाणचे यांचे जे एजंट आहेत, काही लोक, काही आर्किटेक्ट आहेत, हे आणि हे अधिकारी, हे सगळे तुम्हाला रात्री 7 नंतर नगरपालिकेत दिसतील. परंतु ज्यांचे पैसे येतात त्यांचीच कामं केली जातात, ज्यांच्याकडं पैसे नसतात त्यांची कामं केली जात नाही. हा माझा आरोप नाही, माझा अनुभव आहे. माझ्या भावाची 2 वर्षापूर्वी OC साठी टाकलेलं काल पत्र दिल्यानंतर ते एका रात्रीत त्यांची OC तयार झालेली आहे. पण हे पत्र पहा तुम्ही, 5/6/2023 दिलेलं पत्र आहे OC साठी. 2 वर्षे का लागली याचं मला त्यांनी उत्तर द्यावं. अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.